पुणे महापालिकेने 14 वर्षांच्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे, परंतु मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबतच्या गैरसमजांमुळे याला कमी प्रतिसाद मिळत आहे। हे गैरसमज दूर करण्यासाठी आता आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत। सातारा शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकतेच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र जलवाहिनी दुरुस्तीसाठी पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। पालिका विभागांमधील समन्वयाअभावी लोकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची टीका होत आहे। आंतरराष्ट्रीय युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने प्लास्टिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पॉलिमर 80% महागलाय। सांगलीतील सुमारे 200 प्लास्टिक उद्योगांनी उत्पादन निम्म्यावर आणले असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा प्रकल्प निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घात करणारा असल्याचं म्हटलंय। आजरा येथील सभेत त्यांनी हा महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। मंद्रुप ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्यानंतर नूतन ग्रामसेवक कुशाबा इंगळे आठवड्याभरापासून गावात फिरकलेच नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे। सध्या पोटनिवडणूक सुरू असल्याने दाखल्यांसाठी इच्छुकांची धावपळ होत असून ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत आहे।